नमस्कार सर्वांना, सासू सुनेची जोडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण बनवणार आहोत साठ्याच्या करंज्या। त्याच्यासाठी मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे। त्याच्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कडकडीत 2 ते 3 चमचे तुपाचं मोहन घालून हे सर्व मोहन मी या रव्याला चोळून घेत आहे। हे पहा, आता गरम आहे तोपर्यंत चमच्याने ते हलवायचं। थंड झाल्यावर हाताने चोळून घ्यायचं, कारण हे मोहन सर्व त्या रव्याला लागलं पाहिजे। हे पहा, मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरून थोडं थोडं पाणी घालून आपण हा उंडा तयार करून घेणार आहोत। ह्याचा गोळा तयार करायचा। हे पहा, थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही आणि ह्याचा घट्ट असा उंडा तयार करून घ्यायचा। हे पहा कसं मी थोडं थोडं पाणी घालते। आता हा उंडा तयार झालेला आहे। आता हा आपण 4 ते 5 तासासाठी झाकून ठेवूया। हे पहा, 5 तास झालेले आहे। मी काढून घेतलेलं आहे पीठ। पोळपाटावर व्यवस्थित ते मळून घेतलेलं आहे आणि त्याचा एक गोळा काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला दळून घेणार आहे। हे बघा, आता ह्याचे थोडे छोटे छोटे तुकडे काढते आणि मिक्सरमध्ये टाकते। हे चांगलं फिरवून घ्यायचं। हे पहा, झालेलं आहे आपलं पीठ सगळं मिक्सरमध्ये फिरवून। हे पीठ मिक्सरमध्ये टाकल्यामुळं हलकं होतं आणि त्याला थोडा तिखटपणा येतो। आता मी 4 छोटे छोटे उंडे काढत आहे। त्याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। मी एकावर 4 पोळ्या ठेवणार आहे आणि 4 पोळ्यांचे मी लाटी तयार करणार आहे। हे पहा, आता हे लाट्या आपण ज्या पोळ्या करणार आहोत त्या एकदम पातळ पाहिजेत, एकदम म्हणजे एकदम पातळ लाटायच्या। आणि साठ्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2-2.5 चमचे तूप घातलेलं आहे। साठा जास्त पातळही नाही आणि घट्टही करायचा नाही। आता आपण याच्यावर सर्व ते साठा लावून घेऊन एकावर एक 4 पोळ्या मी ठेवलेल्या आहेत। हे पहा, आता ह्याची व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायची आहे। दाबून दाबून हे गुंडाळायचं आहे। ह्याच्यामध्ये हवा राहता कामा नये। हे पहा, आता ह्याचे मी लाट्या काढून घेतलेल्या आहे। आता ह्या अशा प्रकारे लाटायचं आहे। आतून पाणी लावायचं, सारण भरायचं आणि हे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आणि मंद गॅसवर तळून घ्यायचं। कसा वाटला आमचा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। ही आहे बघा आमची करंजी साठ्याची। तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पहा, किती मस्त ह्याला पदर सुटलेले आहेत, तुम्ही पाहू शकता।